नमस्कार, मी धनश्री पाटील. कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत, एकदम टकाटक. तर मी गेले होते कोकणात आणि कोकणात मी गेले होते कोकण सन्मान ह्या कार्यक्रमासाठी. तर तिथे मी 2 परफॉर्मन्सेस केले, एक गॅग आणि एक डान्स परफॉर्मन्स. तर ह्या 2 परफॉर्मन्ससाठी जी दिवसभराची माझी धावपळ होती, कसे गेलो काय वगैरे या सगळ्या गोष्टी मी थोड्या कॅप्चर केल्यात. त्या सगळ्या बघा आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही आता पोहोचलोय कणकवलीला आणि आता सगळे एकत्र मिळून जातोय हॉटेलवरती. $2 रुपये जीपे केले होते यांना. अरे बच्ची, गुड मॉर्निंग बच्ची. गुड मॉर्निंग. कधी पोहोचला? आम्ही रात्री चाललोय. रात्री म्हणजे रात्री ट्रेन पकडली, सगळी रात्री चालत. ऐन मोक्यावर मला टांग दिलीस. मी ठाण्याला म्हंटल की तुझ्यासोबत जाणार आहे. आणि ठाणे स्टेशनवर मी कॉल केल्यावर बोलतो की नाही. अरे ना, मला ह्याला विचार, यशला विचार. मला कोकण कन्या सांगितलेली, नंतर मँगलोर सांगितली. मी रात्री 12 वाजता ट्रेन पकडली आहे आणि आता अराउंड 8 वाजलेत. 8 वाजता आम्ही पोचलो इथे. तर हा आहे आमचा रूम आणि इथे सरिता झोपली आहे ऑलरेडी. आम्ही 2-3 जणी पार्टनर असणार होतो आज. येस. आता पण मला रात्रभर माझी झोप झाली पण आहे, नाही पण झाली आहे. नाकजाम असल्यामुळे त्यात AC. तर बघू, झोप आली तर झोपायचं, नाही तर मग काहीतरी कुरबुड्या करायच्या. काय काम आहे आपल्याला आयुष्यात. जस्ट मी नाश्ता करून आली आणि ॲज युजल मी नाश्ता करताना ब्लॉग करायचं विसरली. तर आताच रूम मध्ये आलो आणि मी जे काय लास्ट मोमेंट ॲज युजल सगळे जे जुगाड केलेत कपड्यांचे वगैरे, तर ते सगळं फिटिंग करायचं चाललंय. आणि माझ्या रूम मध्ये आलोय. ही आहे सरू, माझी रूम पार्टनर. आणि ती बाजू आली, माझी शेजारी आली. मला घेत नाही घरात, म्हणून मी हिच्या घरी आले. तिकडे मस्त वाईनवाली झोपली आहे, त्याच्यामुळे म्हटलं ये बाई ये आमच्या घरात ये. काय चाललंय तुमचं आयुष्यात? काय चालू आहे? काय करते माझ्या आयुष्यात मलाच माहित नाही. पण खूप छान वाटतं इथे. ऍटमॉस्फिअर पण खूप चांगलं आहे पहिल्यापेक्षा. थंडी पण आहे आणि असं म्हणजे नाईस ऍटमॉस्फिअर. ओके, आता इव्हनिंगला काय होतंय आता माहित नाही. हा, मेन परफॉर्म करणार. मी तुला बॅन करतेय, कळतंय का? जर अजून एकदा मला भाग्यश्री बोलतो. परफॉर्म करणार आहे आणि धनश्रीला परफॉर्मन्स साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट तुला पण. मी नाही. गाईज, माझं नाक जाम झालंय मस्त, जे एसीतून आली त्याच्यामुळे. आणि माझा आवाजही असा आता गोळी घेतली आहे मी आणि सगळ्यांनी मला ताकीद दिली आहे की झोप, नाही तर नंतर झोप येईल तुला त्या गोळीमुळे, कारण सर्दीची गोळी. सगळे सोडून गेलेत मला आता. तर मी आता थोड्या वेळ झोपते. उठून आम्हाला टेक्निकल्ससाठी जायचं आहे. उठूया, नाही झोपूया आणि मग एकदम तरतरीत जे नाकामुळे सगळे शब्द होतात ना, तरतरीत उठूया. चला. मस्त झोपून उठली, तरतरीत झाली आणि आता जेवणावर ताव मारायला आलं. मस्त चिकन, पुऱ्या, डाळ, भात, वेज सगळं मिक्स खाते मी. कोकणची फेवरेट सोलकढी. जेवण वगैरे सगळं झालंय आणि आता आम्ही पटापट आमच्या टेक्निकल्स करणार आहोत सगळ्या टीम सोबत. सो चला. हा आहे आमचा डिरेक्टर. हॅलो. चेहऱ्यावरून कळत असेल डिरेक्टर. बिचारा खूप दमलाय, अवस्था त्याची वाईट आहे. दमलंय, वाईट अवस्था. अरे बापरे. मला प्रत्येक ऍक्टरने एक माफी पत्र लिहिलं पाहिजे. एवढा त्रास नाही दिला, तेही रीतसर माझ्या घरी आला पाहिजे. मेल वगैरे पण नाही, हातात पण नाही, घरी आला पाहिजे.
काय झालं पालवी? अशी का होती? आता झोपून उठली आणि समजलं येऊन प्रॅक्टिस करायची. म्हटलं पटकन नाचूया आणि पटकन रेड कार्पेटला जाऊया, पटकन चेंज करून डान्सला जाऊया आणि पटकन रेड कार्पेट परत जाऊन परत ऑडियन्स मध्ये पटकन. ही सानिका पॉपअप झाली ना ती नोटिफिकेशन. आशुतोष हा तोच हा. आपण ट्विन करतोय. ते होणार असतं ते पण आपण ट्विन करतोय. नाहीच यार, आपण ट्रिपलिंग करतो आपण. ते काय होणार असतं ते पण होणार नाही आता. पुढचं काय जबानी घेता फायनल पेपरवर साईन. आम्ही रेड कार्पेटला जायचंय. हो जायचं ना. सगळ्यात आधी रेडी व्हायचं. तेच आता ब्रीफिंग आपण आउटफिट वेस्ट नाही केला. काय मुलींचा आनंद आहे आमच्या. हो ना, किती जागेवाल्याचा मानाचा एक नारळ आहे. त्याला कारण असं आहे की त्याची आपल्याला परवानगी असते. त्याने जर परवानगी नाकारली तर काही होईल. त्याला हात जोडायचे, विनंती करायची, त्याला नारळ अर्पण करायचा. आम्ही नमाज करोगे आणि न करता पंचोपचार पूजनेन तेन पळीवर पाणी दामाना. हा माणूस कधीपासून असाच उभा आहे काय माहित, काय मागतोय एवढं देवाकडे. देवा आयुष्यात काहीतरी घडवते माझं. सगळ्या इच्छा आकांक्षा आणि आपण परिपूर्ण करावा. हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा. त्याचप्रमाणे या सर्वांवर आपली पूर्णपणे कृपादृष्टी देऊन या सर्वांना आणि मनासारखे आणि सगळ्या घटना घडून त्यांचं मनोरंजित परिपूर्ण करावं. त्याचप्रमाणे जे यंदा विवाहेच्छू असतील त्यांचे विवाहयोग घडून यावेत, घडून यावेत. त्यांना मनासारखा जोडीदार अथवा जोडीदारी प्राप्त करून त्यांचे संसार कोण बोलणार. मग आम्ही पहिलं डान्सची प्रॅक्टिस करण्यासाठी स्टेजवर गेलो, पण टेक्निकल इश्यूजमुळे आम्हाला हकलवण्यात आलं आणि स्किटची प्रॅक्टिस घेतली. डान्स वाले ए गबरा येते आमचा डान्स. काय करताय? नंतर तिथे स्टेजवर जाऊन मीही दुसऱ्यांना त्रास देत होती म्हणून मलाही हकलवण्यात आलं. थोडंसं मागे. ओके थोडंसं जावाय. हॅलो हर्षद, हे आहेत आमचे कोरिओग्राफर. सो सध्या माझे कॉस्ट्युम ट्रायल्स चालू आहेत. तर येस लालपरी ॲक्टसाठी आम्ही करतो. तर हे ब्लाऊज ऑप्शन्स आहेत माझ्यासाठी आणि ही माझी लाल साडी आहे लालपरीसाठी. ताई काय मग झाली का तयारी? मस्त एकदम कडक. स्टेजवर 4-5 बाटल्या. फायनली माझे टेक्निकल्स चालू झाले. नंतर आम्ही मुलींनी ठरवलं की स्टेजवर गोंधळ घालण्याआधी आपण आपल्या रूममध्ये जाऊन गोंधळ घालूया. इकडे येणार सानिकाच्या टाइमला आणि तू असं डायगोनल येणार, म्हणजे तुम्ही जसं सेंटर चेंज करणार असेल हे आपण परत करूया. नाही एक मिनिट हे बघा, तू पुढे हो सानिका हे करताना. आता फायनली वेळ झाली तयार होण्याची. त्यावरती प्लास्टिक होतं आणि मी त्याच्यावर करून बोलते निघत का नाही म्हणजे आधी नव्हतं माहिती, इथे आल्यावरती बोलले कोणतरी. मग मी अशी वेडी वाकडी तोंड करत थोबडाला सगळं ते लाल निळं काळं काही ते सगळं लावत चालू झाली, म्हणजे एकदम नट वगैरे दिसायला. तुला कोणी काय सांगितलं तरी तू तुझ्या मनात जस्ट नाही, मी ऐकलं माझ्या मनात बोलते की तिच्या मनाचं ऐकलं आहे. बघ ना तिने ग्रीन ब्लाउज घातला. बघितलं मी अभिनयतारीख आहे की नाही थोडी तरी.
नाही. खरं तर मला खूप गडबड आहे. आता हा माझा रेड कार्पेट आउटफिट आहे जो मी थोड्या वेळ दाखवते पूर्णपणे. त्यानंतर परत एकदा साडी नेसायची, त्यानंतर परत एकदा साडी नेसायची. आज माझा साडी डे आहे, 3 वेळा साड्या नेसायच्या आहेत मला. आता मी पटपट तयार होते. हे असंच आहे आमचं गाबुट. पण आता मी पटपट तयार होते आणि त्यानंतर आपण भेटूया. तोंड वाकडं बिकडं करून पोरगी लावते कधी मेकअप. अरे जी काय गडबड आहे ना, पब्लिक कवर से देखो चेहरा ये. एकतर मी एवढी मेहनत घेते आणि ही साडी फक्त थोड्या वेळासाठी असणार आहे. परत मला दुसरी नेसायची आणि जसं परत त्यानंतर लगेच 2 परफॉर्मन्स करण्यासाठी माझी जी काय धावपळ असेल, आय होप तुम्हाला ती दिसेल. थँक्यू सो मच दादा, मला मदत करतात त्यासाठी. बट यू आर मोस्ट वेलकम. येस, एक्साइटमेंट लेवल हाय. करा परत तोंड वाकडं. हा से ओहो. नाही, वाईट नाही वाटत, तू मॉडर्न वाटतेस. सो गाईस, मी तयार झाली आहे. जस्ट मला असा लुक आवडत असेल एकदम. फटाफट तयार झाली. आता मी निघते पटकन चहा प्यायला आणि लेट्स गो टू रेड कार्पेट. मी इतक्या फटाफट तयार झाली आणि नंतर इथे आल्यावर असं कळलं की ओके आता वेळ अजून, कारण बाकीचे कोणी एवढे तयारच नव्हते झाले. जे कोणी तयार झाले ते इथे दिसतील तुम्हाला. म्हणजे मोजके आम्ही 4 जणी तयार झालो आणि एवढं पॅनिक होत होती मी आत की शिट मला लेट होतं आणि मला अर्ध्या जणी आता फक्त मेकअप करून पळताना दिसतात की अरे साडी कुठे नेसायची आहे आणि ज्याची साडी झाली तो मेकअप कुठे करू. अरे पण ठीक आहे, आपण वेळ देऊ त्याच्या बाबतीत मला बरं वाटतं. पॅनिक नाही आहे ना मी त्यामुळे. सो इट्स गुड. आता पटापट रेड कार्पेट अँड देन तुम्हाला बाकीचं सगळं कळणारच आहे. खाली बघा आमची बावली, हे आमचे पाठी विधाते. काय बोलतीच बंद केली पाहिजे. मी एका मुलाला फॉलो केलं होतं, काहीतरी विषय झाला वेगळा. हा, मुलाची मुलगी प्ले करायचंय का? आमच्या गाजराचं बीटरूट झालंय आता. तर तुमच्या पोरीनं असं फायनली रेड कार्पेट मध्ये एंट्री मारली आहे बघा. अगं ए बास, आता परफॉर्म करायचंय, लवकर निघ इथून. अजून चेंज करायचं तुला. निघ 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 निघ, चल. किती मोठा माणूस झालाय तरी अजून एसटीने प्रवास करतो. त्याच्यामुळे तर आम्हाला डिमांड आहे. त्याला भेटायला लोक एसटीत चढतात, त्याच्यासाठी डेपोवर थांबतात लोक. असणारच, म्हणजे एवढी सुंदर लाल परी म्हटलं तर मंगाची तिथे जाणार. मंगाची सांग. त्यानंतर गडबडीत मला शूट करायला मिळत नव्हतं आणि ज्यांना मी शूट करायला सांगितलं होतं त्यांना मी सापडत नव्हते. त्यामुळे ते काय मिळाले मला तेवढं बघा. कैसा भागेंगी? एकदम कडक परफॉर्म करूया. गगनी भिडलेल्या या सळसळत्या तरुणाईचा मस्त दमली मी. मस्त परफॉर्मन्स झाला, मजा केली आहे. आता मी थोडी रेस्ट करू शकते. एवढ्या वेळ माझ्या मागे जी बुलेट ट्रेन लागल्यासारखी पळते ना मी, सगळीकडे पळते. सो इट्स गुड.
दोन्ही परफॉर्मन्स झाले तर मी चिल करणार आहे, पण मला आता कन्फ्युजन झाली की चेंज करावं की नाही करावं. बघूया ते आता. बसूया आणि पाणी बसूयात तसं नाही. अच्छा बाय. मी खूप धावत पळत आले कारण माझा आधीचा परफॉर्मन्स झाला आणि त्याच्यानंतर मी बॅकस्टेजला आले. मला तयार व्हायचं होतं ह्या लुकमध्ये डान्ससाठी आणि मी बॅकस्टेजला आल्यावरती माझ्याकडे काहीच सामान नव्हतं कारण 2 जागेवरती आम्ही चेंज करत होतो, ना पिनाज होत्या ना काही. आणि या सगळ्यांनी मला खूप मदत केली, स्पेशली वर्षा. थँक्यू सो मच. वेलकम आहे. माझ्याकडे पिनाचे बॉक्स आहेत ते, तिने सगळं मला ड्रेपिंग करून दिली साडीची. थँक्यू सो मच. इतकी सुपर्ब दिसते ना. ऐक आता अवतार बघू ना आधी. थँक्यू सो मच गाईज, खूप मदत झाली. नंतर मी बसून माझ्या इतर क्रिएटर्स मित्रांचे परफॉर्मन्सेस एन्जॉय केले. आता दिवाळीत कसा करतात? दिवाळी गाई मशी ताडे दी हाथ पडेगा फुट गया मस्ती में अभी आगे लाइटर मैं रैप करता बेटा तुझसे भी बेटर एडी चाली करेगा तो बना दूंगा बेटर. स्पॉट रे. त्याच कार्यक्रमात मला हा बॉक्स पण देण्यात आला होता, पण मला त्यावेळेला उघडायला वेळच नाही मिळाला कारण परफॉर्मन्सची गडबड. त्यानंतर त्याच रात्री आम्ही परत निघालो मुंबईत येण्यासाठी, तर त्यामुळे त्या घाई गडबडीत राहिलं होतं. म्हणून मी मुंबईत आल्यावर तो ओपन करून बघितला तर त्याच्यात मला मानचिन्ह देण्यात आलं होतं. खूप खूप धन्यवाद मला हे दिल्याबद्दल. दॅट्स इट गाईज. तर हा होता कोकण सन्मान आणि त्यातले माझे परफॉर्मन्सेस आणि मला फार मजा आली. ओव्हरऑल जर्नीमध्ये खूप मस्ती केली आहे, मी दमली आहे, सगळं केलं आहे. पण आता आम्ही आल्यानंतर फटाफट चेंज केलं आणि आता सगळे निघतोय. सो गडबड आहे थोडीशी, बस आत्ताच आहे. बट थँक्यू सो मच माझा ब्लॉग पाहण्यासाठी. एन्जॉय करा. बाय.